पहिल्यांदा शिर्डी येथे येत्या 4-5 तारखेला नोव्हेंबरच्या महाराष्ट्र राज्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक महाशिबिराचे आयोजन केले आहेत. त्यामध्ये विविध प्रश्नांवरती महाराष्ट्राला भेडसावणारे विविध प्रश्न, त्याचबरोबर इतर अनेक विषयांवरती या 2 दिवसाच्या शिबिरांमध्ये चर्चा केली जाईल. त्यामध्ये फक्त राजकीय व्यक्तिमत्व नसतील तर साहित्य, संस्कृती, विज्ञान, पत्रकारिता अशा विविध विषयांवरचे महनीय कार्य करणारे असा सगळ्यांचा त्याच्यात समावेश असेल आणि ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. पवारसाहेब या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. अजितदादा पवार या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत आणि सुप्रियाताई सुळे देखील या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. ठाण्यातनं हा निवडक लोकांचं शिबिर असल्यामुळे काही निवडक प्रतिनिधी निवडले गेलेत, जे पक्ष कार्यालयाने सगळ्यांना कळवलेलं आहे. त्यामुळे आनंद परांजपे हे प्रत्येकाला आमंत्रण देतील. हे महत्त्वाचं आपल्याला आपल्या मार्फत सगळ्यांना सांगायचं होतं. काय प्रश्न आहेत? आवासाहेब, एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेलेला आहे, तर एका मागोमाग एक असे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्रामधल्या मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि रोजगाराचा प्रश्न देखील. 4 प्रोजेक्ट आतापर्यंत गेलेले आहेत, त्यातले हे 2 मोठे फॉक्सकॉन आणि हा एअरबसचा प्रोजेक्ट आपण काही वर्ष ऐकत होतो की तो महाराष्ट्रातच येणार. त्याच्या जागा निश्चिती झाली होती. सगळं काही ठरलं असताना लँड होता होता महाराष्ट्रातलं कुठलं हवामान खराब झालं की ते जाऊन गुजरातमध्ये लँड झालं हे कळायला काही मार्ग नाही. पण महाराष्ट्राचं होणारं नुकसान, महाराष्ट्राच्या तरुणांना मिळणारी नोकरीची संधी ही दिवसेंदिवस हिरावून घेतली जात आहे. एक काळ असा होता की देशातनं कुठल्याही तरुणांनी मुंबईत यायचं, महाराष्ट्रात यायचं आणि 24 तासात त्याच्या पोटापाण्याची सोय केली जायची. म्हणजे ही माती सोय करायची. या मातीचा गुणधर्म होता की भारतातल्या कुठल्याही भागातनं आलेल्या कुठल्याही माणसाला या मातीने उपाशी झोपू दिलं नाही. आता मात्र ह्या मातीत जन्माला आलेल्या पोरांनाच उपाशी झोपावं लागणार आहे. झोपताय दिवसेंदिवस. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा जो ग्राफ आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज काहीतरी तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा इतकी बेरोजगारी या देशामध्ये दिसते. ही काही चांगली गोष्ट नाही. उपाशी पोटाई झोपणारी मुलं व त्यांच्या भावना या समजून घेण्यासारख्या आहेत. राज्यकर्ते जरी थांबवू शकत नसतील तर हे त्यांचं मोठं अपयश आहे. इंग्लंडमध्ये नुसती भाववाढ झाली, लोक बैचेन झाले, तर 45 दिवस आधी पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारलेल्या यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. एवढी संवेदनशीलता अपेक्षित नाही, पण कमीत कमी फॉक्सकॉन गेल्यानंतर एक सांगण्यात आलं होतं की आम्हाला असं आश्वासित करण्यात आलं आहे की मोठा प्रकल्प देऊ. जसं लहान पोराला तो रडत असतो तेव्हा आई म्हणते, अरे बाळा रडू नको, भावाला छोटं तुझ्या जेवढं चॉकलेट दिलंय ना त्याच्यापेक्षा मोठं चॉकलेट तुला देऊ. आणि मग तो बाळ रडायचं थांबतो आईच्या आश्वासनावर. असं काहीसं फॉक्सकॉनच्या वेळेस झालं होतं. आता काय उत्तर देणार हे काय माहीत नाही, पण मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या वेदना तीव्र आहेत. काही एवढे मोठे प्रकल्प, जगभरात नाव घेतले जातील असे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातनं ओढून काढले जात असतील तर मात्र हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीवर फेकलेला दगड आहे.
साहेब दिल्लीवरून प्रयत्न होतात का? कारण गुजरातला विधानसभा इलेक्शन आहे येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रकल्प जे आहेत असं आहे की दिल्लीवरनं सूत्र हलतात का? कारण निवडणुका केंद्र होतात, सरकार- निवडणुका जातात, विजयी होतात, काही जण पराभूत होतात. त्याचा या विषयांशी काय संबंध आहे असं मला वाटत नाही. आपल्या घरातनं एक माणूस एखादी वस्तू घेऊन जातो तर ती वस्तू त्या घरातच राहील, ही जबाबदारी कोणाची? घरच्यांची ना. मग महाराष्ट्राच्या घराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी या सगळ्या प्रश्नांची आता उत्तरं द्यायला हवीत. मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी हा सगळा कटकारस्थान रचलं जाते असं वाटतं का आपल्याला? असं आहे की औद्योगिक प्रगतीमध्ये 1950 नंतर किंवा त्याच्या आधीही, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्योग स्थापन व्हायला सुरुवात झाली तो साधारण 1920चा काळ होता, जेव्हा स्पिनिंग जिनिंग मिल्स, म्हणजे ज्याला आपण मिल कामगार म्हणतो, असे मोठे मिल उद्योग, कापड उद्योग महाराष्ट्रामध्ये आले. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रभर अनेक उद्योग आले आणि महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या म्हणजे देशात नंबर एकचं राष्ट्र म्हणून पुढे आलं. आता अधोगतीला सुरुवात झाली आहे. म्हणजे एक काळ असा होता की महाराष्ट्रात पोरं यायची आणि नोकरी मिळवायची. दुर्दैवाने वेळ आता अशी आली आहे की आपल्या पोरांना बाहेर राज्यात जाऊन त्या राज्यात नोकरी मिळते का शोधावी लागेल. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव माझ्या मातृभूमीसाठी नाही. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते किती गांभीर्याने घेतात. राजीनामा वगैरे मी मागत नाही कधी कोणाचा. प्रकल्प असे लाभ चाललेत पण महाविकास आघाडीवरतीच खापर फोडलं जातं प्रवक्त्यांकडून किंवा ते ठीक आहे. असं आहे की त्यांचं ते काम आहे, प्रवक्त्यांनी बोलायचं असतं. महाराष्ट्राची जनता दुधकुळी नाही आहे. महाविकास आघाडी जाऊन जवळजवळ 3.5-4 महिने होत आले. जर महाविकास आघाडीच्या हातनं चुका झाल्या असतील तर मग 4 महिने काय तुम्ही झोपले होते? आणि तुमची तर इतकी चालते दिल्लीमध्ये, तुम्ही तर एअरबस नाही, रॉकेट लॉन्चर्सचं प्रोजेक्ट सुद्धा आणायला पाहिजे होतं. एअरबस तर ठीकच आहे. सर, एकीकडे हे प्रोजेक्ट जातात आहे, दुसरीकडे कोविड काळामध्ये गुजरातमध्ये जे काही चाललेलं ते अख्ख्या जगाने पाहिलं. तिथे कशा प्रकारे कोविड काळामध्ये लोक मृत्युमुखी पडत होते. आज जे प्रोजेक्ट जातात हे प्रोजेक्ट फक्त महाराष्ट्राला नको म्हणून तिथे जातात, पण ते यशस्वी होतील का? त्याच्या यशस्वीपणा होण्याबद्दल माझ्या हातातनं गेल्यानंतर काय होणार आहे याच्यावरती मला भाष्यच करायचं नाही. माझ्या हातातनं गेलं ना, माझ्या हातात असलेलं सोनं जर कोणी काढून घेतलं असेल, त्या सोन्याचं तो नंतर दगड करणार आहे का याचा विचार नाही करायचा आहे मला. माझ्या हातातलं सोनं गेलं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. सर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असं म्हटलेलं आहे की 2021लाच हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी किंवा अन्य राज्यामध्ये जाण्यासाठी करार झाला होता, त्यामुळे MOU झाला होता. आता असं आहे की आता हे सगळं बोलायला खूप सोपं आहे. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. सर, आणखीन एक विषय सगळ्यात महत्वाचा सध्या आहे तो म्हणजे नोटांवर ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो आहे त्या ठिकाणी तो फोटो काढून वेगवेगळी लोक वेगवेगळ्यांचे फोटो लावायची मागणी करतात. मग काही लोकांनी छत्रपती महाराजांपासून ते अगदी मोदींपर्यंत आणि बाळासाहेबांपर्यंत फोटो त्यांनी नोटांवर लावावे अशी मागणी केली. काय वाटतं आपल्याला? महात्मा गांधींना बाजूला करा. मला वाटतं की देशाची दिशा कशी बदलायची ह्याच्यात काही जण माहीर आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात मी धर्म आचरण करतो हे दाखवण्यासाठी म्हणून केजरीवालांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांना माहिती होतं की पूर्ण देशभरात याच्यावरनं वादळ उभं राहणार. लोकांच्या पुढे प्रश्न महागाईचा आहे, लोकांच्या पुढे प्रश्न बेरोजगारीचा आहे, लोकांच्या पुढचा प्रश्न महाराष्ट्रात दुष्काळाचा आहे, ओला दुष्काळ आहे, परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे, शेतकरी जिवंत राहील की नाही अशी चिंता वाटायला लागली. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात आणि देशात असताना आपण कशावरती चर्चा करतो आहोत?
एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये काय असलं पाहिजे हे काय मी वेगळं सांगायला हवं? पण नसलेल्या विषयाचा विषय करून देशभरात लोकांना दुसऱ्या मार्गावर घेऊन जाण्याचं काम काही राजकीय मंडळी यशस्वीरित्या करतात आणि आपणही त्याच्यात सहभागी होतो, हे दुर्दैव आहे. हा विषय माझ्या दृष्टीने गौण आहे. आपलं चलनच इतकं खाली घसरत चाललंय, तर त्या चलनाविषयी बोलूया. रुपयाची घसरत चाललेली किंमत आणि डॉलरची वाढत चाललेली ताकद ही देशाच्या दृष्टीने धोक्याची आहे, हे लक्षात घेऊया. फोटो कोणाचा असावा याच्यावरती भाष्य करणं हास्यास्पद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलं ना, सुरुवातीलाच सांगितलं. उलट उसरते हैं, बघा नाही रेडी महाराष्ट्र में 2 दिन का राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ शिरडी में शिविर लिया जा रहा है. इस शिविर में सभी विषयों के ऊपर चर्चा होगी, बड़ी गंभीरता से चर्चा होगी. भारत की आज की सामाजिक स्थिति, भारत की आज की आर्थिक स्थिति, धर्म को लेके देश में बंटवारा जो किया जा रहा है उसके ऊपर, विद्वेष की राजनीति के ऊपर, भारत का रुपया जिस तरीके से गिर रहा है उससे भारत की इज्जत और इबरत गिर रही है, उसके ऊपर चर्चा होगी. सभी देश को चौंकाने वाले जो सवाल है, हैरान करने वाले जो सवाल है, महंगाई है, बेरोजगारी है, सभी मुद्दों पे चर्चा होगी. अनेक मान्यवर, इस विषय के मान्यवर इस शिविर में लोगों के सामने बात करेंगे. मुक्त शिविर होगा, उसमें स्वयं शरद पवार साहब इस शिविर को मार्गदर्शन करेंगे. जयंत पाटिल जी, अजित पवार जी, सुप्रिया सुले जी, सभी बड़े वरिष्ठ नेता, प्रफुल्ल पटेल जी इस शिविर में शामिल होंगे, मार्गदर्शन करेंगे. और इससे अलावा कई वरिष्ठ पत्रकार, कई वरिष्ठ वैज्ञानिक, कई वरिष्ठ खेती में काम करने वाले खेती तज्ञ, इन सभी का मार्गदर्शन राष्ट्रवादी के उस शिविर में होने वाला है. सर एयरबस का जो वो गुजरात चला गया है, इससे महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान होने वाला है, इसको हम क्या करें? एयरबस महाराष्ट्र में लैंड होने वाला था, ऐसा हम बहुत सालों से सुनते आ रहे थे. लगता है महाराष्ट्र का माहौल ठीक नहीं है, ऐसे पायलट को लगा होगा. तो पायलट ने लैंडिंग से पहले ही उड़ा करके वो गुजरात में लैंड करवा दिया. महाराष्ट्र का बड़ा नुकसान हुआ. बेरोजगारी से महाराष्ट्र जूझ रहा है. इधर बढ़ती हुई महंगाई से पगला गया है महाराष्ट्र. ऐसे में ये धक्का बहुत बड़ा धक्का है. एक ज़माना था कि महाराष्ट्र की वो मिट्टी थी जिस मिट्टी पे इस भारत का कोई भी सुपुत्र आता था तो 48 घंटे में उसको पेट के लिए पैसा कमाने का रास्ता मिल जाता था. अब शायद ये सब रास्ते बंद होने वाले हैं. और ऐसा ना हो कि हमारे महाराष्ट्र के सुपुत्र, हमारे महाराष्ट्र के इस मिट्टी में जन्म हुए लिए हमारे बच्चे को बाहर राज्यों में जाके लाइन लगा के नौकरी ढूंढनी पड़े. जो महाराष्ट्र एक ज़माने में नौकरियां देता था,
लोगों को खिलाता था, लोगों का पेट भरता था, उस महाराष्ट्र को इस स्थिति में लाना बहुत ही गंभीर और दुखदायक है। सर, एक के बाद एक प्रोजेक्ट गुजरात जा रहा है, गुजरात में इलेक्शन है, क्या देखो, मेरे को किसके पास क्या जा रहा है उससे कोई लेना देना नहीं है। मेरे घर से निकल के लेके जा रहे हैं, मैं घर के दरवाजे पे खड़ा हूं। अगर मेरे घर पे मेरा प्यार है तो मैं भिड़ जाऊंगा, लड़ जाऊंगा, लेकिन घर के बाहर नहीं जाने दूंगा। मेरे घर से जा रहा है ना, वो दूसरे के घर में जाके उसका क्या होने वाला है उससे मुझे कोई लेना देना नहीं। पर मेरे घर से जाता है तब मुझे दुख, मुझे यातना होनी तो चाहिए। सर, महाविकास आघाड़ी सरकार के ऊपर इल्जाम लगाया जा रहा है। ऐसा है कि अब ये इल्जामात के जो प्रयोग है वो चालू रहेंगे। आपको सत्ता में आके 4 महीने के करीब होते आए हैं। अगर ये किया था तो 4 महीनों में आपने दिखा देना चाहिए था और रिपेयर कर लेना चाहिए था। अब जाने के बाद नहीं उन्होंने किया था, नहीं उन्होंने किया था, नहीं उन्होंने किया था, ये बातें बंद करो। महाराष्ट्र की जनता इतनी पागल नहीं है जो ये नहीं समझती कि किसके हाथ से क्या हुआ है। सर, जो नोटों के ऊपर की तस्वीरें हैं उसको लेकर राजनीति चल रही है, उसके ऊपर किसका फोटो लगाना, इसके ऊपर बहुत चर्चा है अभी पूरे देश में। मुझे लगता है कि आपके वरिष्ठ नेता, आपके नेता केजरीवाल जी का चेहरा सामने खुल के आया है, खुल के सामने आया है। जो विषय बन ही नहीं सकता, उस विषय को उन्होंने सभी विषयों के आगे लेके आए। मुझे लगता है तस्वीर किसकी होनी चाहिए, इससे ज्यादा चर्चा ये होनी चाहिए कि रुपये का स्तर कैसा गिरा है। अंतर्राष्ट्रीय मार्केट में भारत की इज्जत और इबरत रुपये के वजह से गिर रही है, उसके ऊपर चर्चा होनी चाहिए। पर जो विषय चर्चे के लायक ही नहीं, उस पर चर्चा करना ही मुनासिब नहीं समझता हूं मैं। उसके ऊपर चर्चा क्यों केजरीवाल जी ने छिड़ी मुझे पता नहीं है, लेकिन उनको अचानक देवी देवताओं की याद क्यों आई ये मेरे समझ में नहीं आ रहा है। चलो, उनकी भी राजनीति कुछ रहेगी, उसके पीछे भी होशियार आदमी है। पर मेरी मानो तो चर्चा के रुपया का इस्तेमाल गरीब आदमी कैसा कर रहा है, एक गरीब आदमी कितना रुपया कमाता है दिन में, आज अंतरराष्ट्रीय स्तर पे रुपए की इज्जत क्या है, चर्चा उस पे होनी चाहिए थी। जो इश्यू ही नहीं है, जो नॉन इश्यू है, उसको इश्यू क्यों बनाया जा रहा है, इसका पता नहीं चलता है। सर, आप बीजेपी की बी टीम ऐसा लगता है क्या? तो कांग्रेस को खत्म देखो, ऐसा है कि मैं किसी को टीम वगैरह नहीं बोलूंगा। अपने अपने ख्यालात रहते हैं। लोगों को यह पहचानना होगा कि इस देश में चालू क्या है। ये जनता है, ये जनता वो जनता है जो सर पे उठाती है और पटक भी देती है। इंदिरा गांधी इसका सबसे बड़ा उदाहरण है कि इंदिरा गांधी को सर पे उठाया, पटक भी दिया और फिर से सर पे उठाया। तो ये जनता है, ये जनता है, ये सब जानती है। जिस हालात से ये देश गुजर रहा है, कोई हालात अच्छे नहीं है। यहाँ का एक बड़ा तबका भूखे पेट सो रहा है। ये देश के लिए कोई गर्व की बात नहीं। मुझे लगता है कि इस पे सभी चीजों पे, सभी चर्चा बाजू में हट के विचार मंथन होना चाहिए। सर, ठाकरे गुट की शिवसेना ने बीजेपी को एक सुलह का प्रस्ताव रखा है। सामना के संपादकीय में से ये कहा गया कि अभी कटुता खत्म करो। नहीं, मैं सामना पढ़ा नहीं हूँ आज, तो मुझे मालूम नहीं क्या लिखा है, क्या लिखा गया है। जो मैं पढ़ा नहीं हूँ उसके ऊपर बात करना मैं बराबर नहीं समझता हूँ। सर, एक वेगळा विषय आहे, दिवाळी संपत आली, दिवाळी संपली तरी पण अजून कळवा पुलाचं उद्घाटन काय झालेलं नाही, तर त्या संदर्भात काय भेटणार? मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे की लवकरात लवकर त्याचं राहिलेलं काम पूर्ण करा
आणि त्याचं एकदाचं उद्घाटन करून टाका. त्याचंच नाही तर भारत गिअरचा जो फ्लायओव्हर आहे MMRDAचा तो तर पूर्ण झालेला आहे, 100% पूर्ण झाला. तोही आपण त्याचं उद्घाटन करून टाकावं. एक मुख्यमंत्र्यांचा सन्मान राहावा, ते ठाण्याचे आहेत म्हणून त्यांचा सन्मान राहावा. ते माझ्या हे दोन्हीही ब्रिज माझ्या मतदारसंघातले आहेत. दोन्ही ब्रिज मी मंजूर करून आणलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे की महानगरपालिकेच्या लोकांनी त्याला मदत केली आहे, पैसे दिलेले आहेत. मुंबऱ्याचा ब्रिज जो आहे ते MMRDAकडनं आम्ही मंजूर करून आणला होता, निधीही दिला होता. कळव्याचा ब्रिज मंजूर मी करून आणला होता, पण निधी महानगरपालिकेने दिला होता. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण लोकांचे जे हाल होत आहेत ते तर संपवा. आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. उगाच नंतर मग त्यांनी बोंबाबोंब करायची की जितेंद्र आव्हाडांनी आगाऊपणा केला आणि ब्रिज उघडला. ते राजकारण मला नको आहे. मी मोठ्या मनाने सांगतो की ब्रिज कंप्लीट झाला आहे मुंबऱ्याचा. आपली फक्त गाडी घेऊन या आणि गाडीवरती चढवा, ब्रिज उघडला. कार काय लोकांना भाषणं बिषणं ऐकायचं काय हाऊस असते, अशातला काही भाग नाही. आपण या एक लाल फीत लावलेली असेल, आपण ती कापा, फोटो काढा, आपल्या नावावरती उद्घाटन लिहा, तिथे पाटी लावा, सगळं लावा. लोकांना माहिती आहे ब्रिज कोणी बांधलाय, काय बांधलं, याच्या मागे कोण आहे, हे सगळं लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकांची जी गैरसोय होते ती थांबवायची गरज आहे, ते करा. त्याचबरोबर त्या ब्रिजच्या बाजूला जे खड्डे पडले आहेत ते खड्डे महानगरपालिकेच्यामुळे नाही पडले आहेत, ते खड्डे MMRDAमुळे पडले आहेत. मी MMRDAला 10 वेळा सांगितलं की तुम्ही ते कॉन्क्रीटचे रस्ते बनवून द्या, तुमच्यामुळे हे झालंय. याच्याकडे MMRDAने अजिबात लक्ष दिलेलं नाही. ये मुमरा का जो पुल है वो पूरा तैयार है, 100%. कलवा का पुल कम से कम 5-10% बाकी रखा है. वो किसके लिए रखा है ये मैं जानता हूं. अगर मैं पहले का जितेंद्र आव्हाड रहता तो मैं मुमरा का पुल खोल देता, यातायात के लिए खुला हो जाता. लेकिन मुख्यमंत्री ठाना के है, उनका सम्मान होना चाहिए, रखना चाहिए, उनके हाथ से ही होना चाहिए. ये मेरी मानसिकता है. लेकिन कितना देर लोग रुकेंगे? लोगों को मालूम है ये मंजूर किसने किया, कौन इसका काम कर रहा था, कौन इसके पीछे लगा था, लोगों को सब मालूम है. बात यह भी है कि पुल हुआ है, लेकिन पुल के बाजू में जो रास्ते हैं, जो MMRDA की जिम्मेदारी है, MMRDA ने नहीं निभाई है. आज भी खड्डे वैसे ही है. MMRDA भी उसके ऊपर ध्यान दे. कलवा हो या मुमरा हो, लोगों को जो तकलीफ होती है वो बिना वजह तकलीफ हो रही है. मैं अगर मुख्यमंत्री चाहते तो ठीक है, बड़ा प्रोग्राम ले, पर मुख्यमंत्री गाड़ी लेके चले गए तो मुख्यमंत्री के हाथ से उद्घाटन हो गया ऐसे आप लोग ही टीवी पे बताएंगे. मुख्यमंत्री हाथ दिखा देंगे, बहुत हो गया. लेकिन लोगों की तकलीफ कम करने के लिए मदद होगी, ये मैं बार बार कह रहा हूं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.